वनिता फाउंडेशन मुंबईकडून सौ इंदिरा बोंद्रे यांना कर्तव्यदक्ष माता व कोलाम जमातरत्न पुरस्कार जाहीर. मुंबई. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ इंदिरा बोंद्रे यांना वनिता फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे प्रतिष्ठेचा कर्तव्यदक्ष माता व कोलाम जमातरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून कुणाचाही सहारा नसताना मोलमजुरी करून स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षण देत आहेत. तसेच श्यामादादा कोलाम ब्रिगेडच्या माध्यमातून समाजाच्या समस्या संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी असुरक्षित कोलाम जमातीतील महिला म्हणून मैदानात आहेत. त्यांच्या कार्याची दखल समाज माध्यम व विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या उल्लेखनीय बातम्यांची दखल घेऊन कोलाम जमातीतील धगधगती मशाल सौ इंदिरा बोंद्रे यांचा क्रांतिकारी प्रवास हा प्रेरणादायी लेख प्रसिद्ध झाला. त्याची दखल घेऊन वनिता फाउंडेशन मुंबईकडून पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती वनिता फाउंडेशन मुंबईकडून प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. हा पुरस्कार MPT कांबळे, ज्येष्ठ पत्रकार व प्रामाणिक लेखापरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते जाहीर करण्यात आला आहे. सौ बोंद्रे यांनी कोलाम जमातीच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या शिक्षणासाठी केलेले अविरत कार्य लक्षात घेऊन त्यांची या दुहेरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. यावेळी MPT कांबळे यांनी सौ बोंद्रे यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख व स्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल असे वनिता फाउंडेशनच्या वतीने कळवण्यात आले आहे. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन मुंबईतर्फे सौ इंदिरा बोंद्रे यांच्या समाजातून अभिनंदन करण्यात आले. तसेच सामाजिक कौतुक होत आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट.